तुमचं अर्निंग चालू होतं आणि अर्निंग चालू होताना आहे ना एक्सपेन्सिव्ह लाईफकडे जाण्यापेक्षा ना पहिले सेव्हिंगला महत्त्व देणं फार गरजेचं आहे. स्वतःच्या रिटायरमेंटसाठी 1 करोडचं प्लॅनिंग करतात 15 वर्ष किंवा 20 वर्षानंतर. तुला माहिती आहे प्रिया, 20 वर्षानंतर 1 करोडची व्हॅल्यू किती असू शकते? जर आपण इन्फ्लेशन बघितलं तर फक्त 27 ते 28 लाख. जॉबला लागले, तुम्ही एमर्जन्सी फंडचं प्रोव्हिजन केलं ना, त्याच्यानंतर SIP लगेच सुरू करायला पाहिजे. मी सगळ्यात अगेन्स्ट आहे फक्त SIP करण्यासाठी. SIP नको करायला. किंवा ऑनलाईन शेअर मार्केटमधून मिळणाऱ्या टिप्स त्याच्या भरोश्यावर इन्व्हेस्ट करतात आणि आहे ते कॅपिटल पण घालतात. 1-2 वर्षामध्ये स्वतःचा काहीतरी थोडाफार फंड जमा करतात आणि सगळ्यात पहिले घरातले म्हणतात तू घर घे, बरोबर आहे. फॅमिली मेंबर म्हणतात तू घर घे, नाही तर तुझं लग्न नाही होणार, बरोबर आहे. हा सगळ्यात मोठा सगळ्या कास्टमधला हा कॉमन प्रश्न किंवा कॉमन प्रॉब्लेम. मग त्याच्यासाठी ना घर घेण्याची घाई करायला नको. नमस्कार. अर्थक्रांतीच्या आजच्या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आतापर्यंत आपण रील्स किंवा एक्सप्लेनर व्हिडिओच्या माध्यमातून अर्थविषयक बाबींविषयी माहिती पाहत होतो. त्याबद्दल सविस्तर अशी चर्चा आपण याआधी करत नव्हतो. मात्र आता याच अर्थविषयक बाबींविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी खास तुमच्या सांगण्यावरून आपण पॉडकास्ट शो सुरू केलेला आहे. आणि आजच्या या पहिल्या नव्या कोऱ्या पॉडकास्ट मध्ये आपल्या सोबत आहेत जितेंद्र वाणी सर. नमस्कार सर. नमस्कार. सरांची ओळख सांगायची झाली तर मनी प्लांट या ऑफिसचे ते सर्वेसर्वा आहेत आणि जवळपास 25 ते 30 वर्ष सरांनी इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड याच्या माध्यमातून योग्य असं मार्गदर्शन करून अनेक कुटुंबांना आर्थिक आधार दिलाय, आर्थिक सल्ला दिलेला आहे. आणि त्यामुळेच आज सरांचं मार्गदर्शन किंवा सरांशी होत असलेल्या चर्चा या आपल्या सगळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. आणि आजच्या आपल्या पॉडकास्टचा विषय आहे वयाच्या 25 पासून ते जवळपास 50 पर्यंत कुठल्या आर्थिक गोष्टी या लक्षात घेतल्या पाहिजेत जेणेकरून आपण आर्थिकरित्या सक्षम किंवा स्टेबल होऊ शकू. तर सर, सगळ्यात आधी माझा हाच तुम्हाला प्रश्न आहे की 25 ते 30 किंवा 25 ते 50 हा 25 ते 30 हा फाउंडेशन काळ म्हणतात आणि गोल्डन पिरियड म्हणतात. पण 25 ते 30 या काळाला गोल्डन पिरियड असं म्हणण्याचं कारण नक्की काय आहे? ओके, सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे प्रिया, की जो 25 ते 30 हा जो काळ आहे किंवा 25 ते 25ला जॉबला नवीन मुलं चालू करतात, बरोबर आहे. पहिलं येतं इन्कम आणि जसं इन्कम येतं तसं सगळ्यात पहिले ही मुलं काय करतात, ज्या त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या नसतात ना त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तर त्याच्यासाठी ते ना एक्सपेन्सिव्ह लाईफकडे जास्त वळतात. बरोबर. जे मी आतापर्यंत जे ऑब्झर्व केले, असे काही क्लायंट आहेत की जे मला आजही बोलवतात की म्हणतात याला 1 लाख रुपये पगार आहे पण मंथ एंडला ना याच्या हातात काहीच उरत नाही. बरोबर. तर सगळ्यात पहिले ना हा गोल्डन पिरियड काय माहिती, याच्यामध्ये ना तुमचं अर्निंग चालू होतं आणि अर्निंग चालू होताना ना एक्सपेन्सिव्ह लाईफकडे जाण्यापेक्षा ना पहिले सेव्हिंगला महत्त्व देणं फार गरजेचं आहे. आता जर एक आपण डाटा बघितला तर एक 25 वर्ष जर आपण मागे गेलो, एक 10,000च्या SIP ने म्युच्युअल फंड, मी पर्टिक्युलर म्युच्युअल फंड सांगेल कारण की कंपाऊंडिंग इफेक्ट तिथे जास्त होतो. तर 25 वर्ष मागे आपण गेलो, एक 10,000 रुपयाची जर SIP एखाद्या व्यक्तीने चालू केली असती मुलाने, तर पहिले 3 वर्ष ती मायनसमध्ये दिसते. या डेटा पॉइंटमध्ये तेच दिसते की पहिले 3-4 वर्षांना ती मायनसमध्ये दिसते. पण जसा जसा तो काळ जातो तसं तसं कंपाऊंडिंग इफेक्ट आहे ना खूप चांगलं वर्क करायला लागतो. आणि जर या डेटा पॉइंटमध्ये तुम्ही बघाल तर 25 वर्षानंतर 12.97% जरी रिटर्न्स मिळाले तरी जवळपास त्याचा 2.25 करोडच्या आसपास कॉर्पस क्रिएट होऊ शकतो. तर ही विजन खूप महत्वाची आहे. ह्या मुलांचा हाच मोठा प्रॉब्लेम आहे की त्यांना मार्गदर्शन करणारं कोण नाहीये किंवा प्रॉपर वेने ते इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करत नाहीत आणि ते एक्सपेन्सिव्ह लाईफकडे जास्त जगतात. तर त्याच्यासाठी हा जो काळ आहे 25 ते 30 हा मेजर काळ आहे, म्हणून त्याला ना गोल्डन पिरियड म्हणतात. सॅलरी खूप चांगली मिळते त्यांना आणि सॅलरी चांगली मिळते त्याच्यामुळे ना ते एक्सपेन्सिव्ह लाईफकडे ना जास्त वळायला जातात. पण ते न करता आपल्या इन्कमच्या ऍटलिस्ट 20 ते 30% अमाऊंट त्यांनी सेव्ह करायला पाहिजे. बरोबर. कारण अनेकांचं भरपूरदा असं होतं की आता काय 25 आहे, करता येईल नंतर.
असं बऱ्याच जणांचा तोच मोठा प्रॉब्लेम होता की अरे मी तर आत्ताच जॉबला लागलो, हा आता मला मज्जा करायची आहे, मला हा आता फिरायचं आहे, मला लाईफस्टाईल एन्जॉय करायचं आहे, अजून वेळ आहे ना, अजून नंतर बघू आपण. हम्म, मग त्याला आपण म्हणतो कॉस्ट ऑफ डिले. डिले केल्यामुळे ना हम्म, त्याचाही इफेक्ट खूप होतो. हम्म, आपल्या कॉर्पसवर आहे ना त्याचा परिणाम खूप होतो. कारण की इन्कम तर वाढतंय, पण हम्म. सायमल्टेनियसली खर्च पण वाढतोय. आता बरोबर. खर्च काय वाढतात? बेसिकली होम लोन. हम्म, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होम लोनचा ईएमआय. मग याला लाईफस्टाईल एन्जॉय करायची आहे, लाईफस्टाईल मोठं जगायचं आहे म्हणून हा कार घेतो. हम्म. कार घेतल्यानंतर त्याचा ईएमआय, काही पर्सनल लोन असतात त्याचे ईएमआय चालू होतात. ईएमआय मध्येच तो दबला हम्म. जातो. मग सेव्हिंग करणार कधी? पण मग ईएमआय घेणं हे चुकीचं आहे की बरोबर आहे? नाही, कसं आहे ना, ईएमआय घेणं चुकीचं का बरोबर आहे ना, याच्यावर हम्म. आहे ना, जे हेवी इंटरेस्टवाले ईएमआय आहेत, बर. म्हणजे जिथे तुमचा इंटरेस्ट जास्त जातो. आता हा पर्सनल लोन, कार हा लोन, त्याचा इंटरेस्ट आहे ना खूप जास्त जातो पहिले. हम्म, पण त्याच्या समोर जर होम लोन असेल त्याचा इंटरेस्ट खूप कमी जातो. हम्म, हम्म, तो ठेवणं कधी पण चांगलं. पण क्रेडिट कार्डने बरेच मुलं ना क्रेडिट कार्ड खूप वापरतात हो. आणि त्याचा इंटरेस्ट ना खूप हेवी असतो. हा तर त्याच्यामुळे ना ते जे एक्सपेन्सिव्ह लाईफ आहे, हा ते लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी तो अजून शो ऑफ करतो. आज जर एक उदाहरण मी दिलं, आता मध्येच मॉलमध्ये गेलो होतो. ठाण्याला हम्म, विवियाना मॉलमध्ये मी हम्म, एक हम्म, मिसेस फॅमिली फिरायला गेलो होतो. तर तिथून मॉलमधून बाहेर पडताना आमच्या समोर 2 जण मुली होत्या. हम्म. अननेसेसरी कपडे, म्हणजे ती ट्रॉली पूर्ण भरलेली होती बरोबर. आणि काय काढलं तर काय क्रेडिट कार्ड. अरे पण आज क्रेडिट कार्ड स्वॅप केलंय, हा त्याचं पुढच्या महिन्यात तर भरायचंच आहे. हो. म्हणजे काय होतं याच्यात ना, जे पुढच्या महिन्यातला इन्कम आहे हम्म, ते आजच आपण खर्च करतो आणि मग त्याचं ईएमआय मध्ये जर केलं कन्वर्ट, तर ईएमआय जास्त जातो त्याला इंटरेस्ट जास्त आहे. हम्म. तर कर्ज कुठलं घेतलं पाहिजे आणि कुठलं ठेवलं पाहिजे हे पण आपल्याला माहिती बरोबर. पाहिजे. असं. आणि सर आता तुम्ही म्हटलात की कर्ज कुठलं घेतलं पाहिजे, कुठलं ठेवलं पाहिजे. पण त्याआधी सुद्धा एक इमर्जन्सी फंड आपल्याकडे असला येस, पाहिजे आणि येस, तो येस. आपल्याकडं म्हणजे किती असला पाहिजे, की एवढा कमीत कमी इमर्जन्सी फंड तो आपल्याकडे असणं गरजेचं आहे? 1,00,000 असेल, 10,000 असेल, किती? ओके. प्रिया, कसं आहे बघ, हं, इमर्जन्सी फंड आहे ना अजूनही बरेच जण करत नाहीत. हं. बरोबर आहे. त्याच्या मागची कारणं हीच आहेत की एक्सपेन्सकडे जास्त वळतात आणि इमर्जन्सी काय असू शकते याचा आभास पण बऱ्याच जणांना नसतो. हां. तर इमर्जन्सी काय असू शकते? सगळ्यात पहिलं म्हणजे जॉब लॉस. हं. जॉब जाऊ शकतो. बरोबर आहे. जॉब गेल्यानंतर तो लगेच तर मिळणार नाहीये. 4-6 महिने त्याला लागू शकतात. दुसरं, डिसीज, एखादा आजारपण हां. किंवा एखादा ऍक्सिडेंट झाला तर तो 3-4 महिने घरामध्ये बसू शकतो. हं, हं. तर त्यासाठी ना जॉबला लागल्या सगळ्यात पहिलं आपलं इमर्जन्सी फंडचं नियोजन करणं फार गरजेचं आहे. मग आपलं इमर्जन्सी फंड आहे ना पुढच्या 6 महिन्याचे जे काय आपले गॅरंटेड एक्सपेन्सेस आहेत, हं, हं. जे शुअर शॉर्ट एक्सपेन्सेस आहेत, बरोबर. मग त्याच्यात तुमचा ईएमआय आला, घर खर्च आला, मुलांचं एज्युकेशन आलं, बरोबर, किंवा तुम्हाला बाकीच्या काही गोष्टी मेंटेन करायच्या आहेत त्याच्यासाठी म्हणजे मेंटेनन्स कॉस्ट आली, बरोबर. तर 6 महिन्याचं त्याचं प्रोव्हिजन आपलं असलं गेलं पाहिजे. बरोबर. आणि मी तर नेहमी माझ्या क्लायंटला तेच सांगतो की 6 महिन्याचं पहिले प्रोव्हिजन करून ठेवा. मग त्याच्यामध्ये तुमचं सेव्हिंग पण आलं. ज्या हं. गॅरंटेड एस-आय-पी जात आहेत किंवा इन्शुरन्सचा प्रीमियम हां. जातोय किंवा तुमचं गाडीचा इन्शुरन्स आहे त्याचा प्रीमियम जातोय किंवा हां, त्याचा हां. ईएमआय जातोय, याचं 6 महिन्याचं प्रोव्हिजन पहिले हं. तयार ठेवा. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे. बरोबर. आणि आता आपण 25 ते 30 वर बोललो. पण 30 ते 40 मध्ये जास्त करून कसं होतं, की इन्कम हळू-हळू वाढायला सुरुवात होते. बरोबर आहे. इन्क्रिमेंट वगैरे बरोबर. होतं. मग इन्कम वाढतो, पण खर्च पण तसाच वाढतो हो. आणि अ, असं होतं, की इन्कम वाढलाय, पण आमचं सेव्हिंगच होत नाहीये. भले 1,00,000 पगार झाला तरी आमचं सेव्हिंग होत नाहीये. बरोबर. आता इथे पण तोच हं. पॉइंट येतो की लाईफस्टाईल. हां. आता एक सिंपल उदाहरण घ्या. आता कुठला Appleचा एक फोन आला होता हं, 18, हं. आय थिंक 18, हं. Apple 18 बरोबर. सीरीज आली. तर त्याला वेटिंग खूप होतं. हं, हं. वेटिंग का होतं? कारण की मला Apple फोन पाहिजे. बरोबर. का गरजेचं आहे Apple फोन? लाईफस्टाईलसाठी, शो ऑफसाठी. नॉर्मल फोनने सुद्धा होऊ शकतात कामं, पण नाही, आम्हाला Apple फोन पाहिजे. त्याची कॉस्टिंग किती आहे? साधारण 1,50,000 आपल्याला येस. माहिती आहे, हो. त्याच्या आसपास. मग जी गोष्ट 20, 30, 40 हजारामध्ये मिळू हं. शकते, पण ती आपण 1,50,000वर आणतो. म्हणजे इन्कम वाढलंय, पण हं. त्याच्यासमोर खर्च पण वाढवून घेतले आपण. बरोबर. हे की नाही? आता कारचं पण तसंच आहे किंवा बाईक. रॉयल एनफील्डच पाहिजे.
हे की नाही? आता त्याची कॉस्टिंग 3.5 ते 4 लाखाच्या आसपास आहे. म्हणजे हे काय लाईफस्टाईल. मी असं म्हणणार नाही की लाईफस्टाईल एन्जॉय करायला नको, ती करायला पाहिजे. पण मग त्यासाठी किती इन्कम गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं, की जर लाईफस्टाईल एन्जॉय करायची असेल तर? हे बघा, आता आपल्या इन्कमचं जे गणित आहे ना, हां, हां. त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा पहिला पार्ट म्हणजे आपल्या इन्कम मधलं 30% अमाऊंट पहिले सेव्हिंगला टाका. ओके. एक सिंपल उदाहरण देतो, कदाचित ते तुम्हाला पण माहिती असेल. आपले पूर्वज जे होते, पूर्वी म्हणजे तुमचे आजी आजोबा घ्या किंवा त्याच्या अगोदरचा काळ घ्या, ते जेवायला ज्या वेळेला बसायचे त्यावेळेला एक पहिले ना तुकडा असा साईडला काढून ठेवायचे, चक्कर बरोबर. पोळी किंवा काय. हो. ते एक तर धरती मातेसाठी असायचं किंवा बाहेरच्या कुठल्या तरी प्राण्यासाठी. आणि नंतर ते पाणी ओवाळून मग जेवायला बसायचे. हो. बरोबर आहे. येस. म्हणजे ते काय म्हटलं जातं, ते पुण्याचं काम हो, म्हटलं हो. जातं. बरोबर आहे. त्याचे ब्लेसिंग्स येस. त्या व्यक्तीला मिळायचे. ही पूर्वीच्या लोकांची धारणा होती. अजूनही गावाकडे बऱ्याच ठिकाणी ही पद्धत आहे. हो, हो. पण आताच्या इथे काय होतं, की पहिले आपण जेवण घेतो, बरोबर आहे, आणि नंतर उरलं नाही गेलं तर त्याला आपण काय म्हणतो, वेस्ट केलेला. बरोबर आहे. ते आपल्याला पुण्य देणार आहे का? नाही. आपल्या आता मी रिलेट करतो आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत. बरेच जण काय करतात मध्ये, पहिलं अर्निंग येतं, पहिले एक्सपेन्सेस, पहिले एक्सपेन्सेस म्हणजे सगळा मला खर्च करायचा आहे, मग उरली तर मी अमाऊंट सेव्हिंगला टाकेल. बरोबर आहे. तर असं न करता ज्या वेळेला इन्कम आपल्या अकाउंटला येत आहे त्याच वेळेला पहिले सेव्हिंगला ते जायला पाहिजे. त्याच्यातले 30% अमाऊंट गेलं पाहिजे. म्हणजे एक फॉर एक्झाम्पल आपण घेतलं की बाबा 50,000 पगार आहे, त्याच्यातनं आपण जर 20%, मी आता अजून कमी येतो की 20% म्हणजे 10,000 रुपये जर तुमचे पहिले साईडला गेले, बरोबर आहे, 2 ते 3,000 रुपये इमर्जन्सी फंड गेला, 2 ते 3,000 रुपये तुमचा साधारण इन्शुरन्सचा प्रीमियम गेला, म्हणजे 15,000चं नियोजन झालं. मग उरलेले जे काय आहेत 35,000, त्याच्यामध्ये जो काय डान्स करायचा तो करा ना. बरोबर. म्हणजे ही आपल्याला सवय लागते. बरोबर आहे. आता अजून एक याच्यामध्ये सांगण्यासारखं एक अजून एक आहे ना, बरेच जण काय करतात मध्ये, इन्कम येण्याच्या अगोदर त्यांच्या खर्चाची गणित तयार असतात. हो, बरोबर. हे ऍक्च्युली चुकीचं आहे. कारण की ती लक्ष्मी येते. आता एक फॉर एक्झाम्पल, प्रिया, तू माझ्या ऑफिसला आलीस, बरोबर आहे, मी केबिन मध्ये बसलोय, माझा स्टाफ बाहेर बसलाय, आणि दरवाजातच तुला विचारलं गेलं की काय काम आहे, कशासाठी आली, किती वेळ बसणार आहेस, चहा घेणार का कॉफी घेणार, तू परत येणार माझ्याकडे? नाहीच की. नाही येणार. सेम आपल्या इन्कमच्या बाबतीत आहे. ते येण्याच्या अगोदरच आहे ना आपली गणित तयार असतात की अरे मला या मित्राला एवढे द्यायचे आहेत, माझा हा EMI एवढा आहे, ते तेवढे जाणार आहेत. म्हणजे ती जी लक्ष्मी येणार आहे ना, तिला आपण ना ग्रॅटिट्यूडच करत नाही, तिला वेलकमच करत नाही. आणि भरपूर वेळा असं पण म्हणतात की ज्या दिवशी पगार होतोय त्या दिवशी नका शक्यतो कुणाचे बिल्स करू किंवा दुसऱ्या दिवशी करा, येतोय त्याच दिवशी नका देऊ. म्हणजे त्याला वेलकम तर करा. म्हणजे ती लक्ष्मीला आहे ना तुम्ही वेलकमच करत नाही, त्याच्या अगोदरच तुमची खर्चाची गणित तयार आहे, तर ती परत येणार आहे का? नाही. आनंदाने येणार आहे? नाही येणार. आणि लग्नानंतरची गणितं सर वेगळी राहतात. म्हणजे 25 ते 30 तर ठीक आहे, पण 30 ते 40 मध्ये जबाबदारी असते, लग्न, मूल, बाळ. मग अशामध्ये कसं प्लॅनिंग केलं पाहिजे फायनान्शियल? बघा, ज्या वेळेला आहे ना प्रिया सिंगल असतात ना, त्यावेळेला स्वतःचं एक गोल असतं, स्वतःची काही स्वप्न असतात. पण ज्या वेळेला लग्न होऊन येते, म्हणजे पार्टनर, हजबंड असू दे किंवा वाईफ असू दे, बरोबर आहे, म्हणजे मुलीचं लग्न होऊ दे किंवा मुलाचं लग्न होऊ दे, त्यावेळेला त्या दोघांची स्वप्न असतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते गोल पण आहे ना दोघांचं पाहिजे, दोघांचं मिळून. कारण की मग तुमचं गोल वाढतं, तुमच्या अपेक्षा वाढतात. कारण की तिची थॉट प्रोसेस काहीतरी वेगळी असेल, याची थॉट प्रोसेस काहीतरी वेगळी असेल. आणि मी नेहमी सांगतो की ब्रॉड माइंडेड असायला पाहिजे, की एक मला चांगला कॉर्पस क्रिएट करून पाहिजे. तर त्यावेळेला ना मी नेहमी एक गोष्ट सांगतो की हजबंडची जी काही इन्व्हेस्टमेंट असेल ती वाईफला माहिती पाहिजे, आणि वाईफची जे काय करते ते हजबंडला माहिती पाहिजे. बरोबर. कारण की जर एकमेकाला दोघांना माहिती असेल तरच ते अजून पुढे त्याच्यामध्ये ग्रोथ आणू शकतात. बरोबर. आणि म्हणजे जर समजा एकटा हजबंड कमवत असेल आणि त्याने पण रियालिटी समोर मांडणं गरजेचं आहे की घरात आपल्या एवढा पैसा येतोय, मग आपल्याकडे बाबा आपल्याला एवढ्यातच पुरवायचंय, ना की असं सांगणं की
आहे, तू कितीही खर्च कर, मी आहे. येस, मग त्याच्याबद्दल काय, की रिॲलिटीची जाणीव करून दिली पाहिजे का? जर एकटा पुरुष किंवा एकटी बाई घरात कमवत असेल कमवत तर? असेल नक्कीच द्यायला पाहिजे. हं. आता आपला इन्फ्लेशन रेट जो बघितला, हां. महागाईचा रेट आहे ना, आज जवळपास 6% सांगतायत. हो. पण ज्या हिशोबाने लाईफस्टाईल आपण एन्जॉय करतोय हां. ना, हा जवळपास 8% च्या आसपास आहे. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त हं, पण जाऊ हं. शकतो. कारण की हे सिटी टू सिटी अवलंबून आहे. बरोबर. बरोबर आहे किंवा प्रत्येक क्लासला वेगवेगळं हे ॲप्लिकेबल हं, आहे. हं. बरोबर. पण आपण नॉमिनल 6% जरी पकडलं, हं, हं, हं. आज जर हसबंड वाईफ मिळून स्वतःच्या रिटायरमेंटसाठी 1 करोडचं प्लॅनिंग करतात. हं, हं. 15 वर्ष किंवा 20 वर्षानंतर. तुला माहिती आहे प्रिया, 20 वर्षानंतर 1 करोडची व्हॅल्यू किती असू शकते? जर आपण इन्फ्लेशन बघितलं तर फक्त 27 ते 28 लाख रुपये. आजचे 27 ते 28 लाख रुपये आणि आपण 20 वर्षानंतर 1 करोडचं प्लॅनिंग करतो. आज बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे 1 करोडचं मी प्लॅनिंग केलंय, पण हं. नाही. ज्या हिशोबाने महागाई वाढते बरोबर, बरोबर. त्या हिशोबाने तेही आपल्याला पुरेसं सफिशियंट नाही होणार. नाहीये. हां. मग त्याच्यासाठी दोघांनी बसून प्लॅनिंग करणं खूप महत्वाचं आहे, की बाबा पुढे जाऊन खर्च किती वाढणार आहे. एज्युकेशन कॉस्ट, येस. आज एज्युकेशन कॉस्ट आहे ना सगळ्यात हाय असते. कारण की इमोशनल अटॅचमेंट आहे ना येस. तिथे, हे की नाही. तिथे तू काहीच करू शकत नाही असं आहे. आता हं. आज माझी मुलगी 13 वर्षाची आहे, 8वीला आहे. पुढच्या वर्षी ती 9वीला जाईल. क्लासची फी 60,000 रुपये, शाळेची फी 80,000 रुपये. तिथे कॉम्प्रोमाइज नाही करून चालत. नाहीच. असं आहे. मग आपण तर पुढच्या 10 वर्षानंतरचं गणित आखतोय, 15 वर्षानंतरचं गणित आखतोय. मग बरोबर. त्याच्यासाठी काय, परत दुसरं क्षेत्र जे आहे सेगमेंट मेडिकल. हं. मेडिकल एक्सपेन्सेस सुद्धा एवढे वाढत चालले ना. आजचा रेट आहे 22%. हं. एव्हरी इयर 22% ग्रोथ होत आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आज जो काय खर्च 1 लाखात बरोबर. होणार आहे तो पुढच्या वर्षी 1,22,000 रुपये 22,000. लागणार आहे स्ट्रेट वे. मग त्याच्यासाठी आपल्याकडे काय लागतं, प्लॅनिंग. बरोबर. प्रॉपर प्लॅनिंग असणं फार गरजेचं आहे. आणि लग्नाच्या आधी इन्शुरन्स किती पाहिजे? तो इन्शुरन्सची अमाउंट किती पाहिजे? आणि लग्नाच्या नंतर बाबा मूलबाळ झाल्यावर किती इन्शुरन्स असला पाहिजे? ओके. लग्नाच्या अगोदर आहे ना, मी सिंपल सांगतो की आपल्या इन्कमच्या हं, हं. 10 ते 15 टाइम्स आपला इन्शुरन्स कव्हरेज पाहिजे. ओके. बरोबर आहे. म्हणजे आता एक आपण एक्झाम्पल घेतलं की एखाद्याचं 10 लाखाचं पॅकेज आहे. अॅन्युअल हं. इन्कम 10 लाख रुपीज हं, आहे. हं, हं. त्याच्या 10 ते 15 टाइम्स म्हणजे जवळपास 1 करोड ते 1.5 करोडच्या घरात पाहिजे. आणि ओके. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतायत. हो. मुलांचं एज्युकेशन आहे, मुलांबद्दलची आपली काही स्वप्न आहेत. हं, हं. तर त्याच्यासाठी तो ग्रॅज्युअली वाढवला गेला पाहिजे. ओके. मग एक तुम्ही 25ला जॉबला लागलात, हं. तुमचं पॅकेज आहे 10 लाखाचं, तुम्ही 1 करोडचा घ्या. हं. पण लग्न झाल्यानंतर तुमचं इन्कम ऑब्व्हियसली वाढणार आहे. हो. 25 नंतर 35ला आलात, तुम्ही 30ला आलात तर तुमचं इन्कम वाढणार आहे. तर हं. त्या लेवलला तो इन्शुरन्स अजून वाढला गेला पाहिजे. बरोबर. आता याच्यामध्ये एक सांगण्यासारखं असं आहे, की 35ला किंवा 40ला इन्शुरन्स का वाढवला गेला पाहिजे? एक तर होम लोन आहे, हं. परत मुलांच्या जबाबदाऱ्या आहेत. फॉर एक्झाम्पल आज मोठामोठी प्रत्येक जणाने कमीत कमी 50 लाख तरी लोन घेतच. हं, बरोबर हं. आहे. मग 1 करोडचा इन्शुरन्स सफिशियंट आहे का? नाही सफिशियंट आहे. तर त्याला तो वाढवत जाणं फार गरजेचं आहे. कारण की 1 करोड तुमचा इन्शुरन्स आहे, त्याच्यामध्ये 50 लाखाचं तर लोनच आहे. हं, हं. ते गेल्यानंतर बाकीच्या फॅमिलीला अमाउंट. जर तो इन्शुरन्स प्रॉपर नसेल तर काय होणार? जी वाईफ आहे हं, हं. तिला घराच्या बाहेर पडावं लागेल उदरनिर्वाहासाठी. बरोबर. बरोबर आहे. तिला जॉब करावा लागेल. म्हणजे ज्या वयामध्ये मुलांना आईचं प्रेम पाहिजे प्रेम पाहिजे. किंवा जो सपोर्ट पाहिजे हं, त्या हं. वयामध्ये ती बाहेर जाते. बरोबर. पण तेच जर प्रॉपर इन्शुरन्स असेल हं. तर ती घरात मुलांना वेळ देऊ शकते. जी काय अमाउंट येईल लोन मायनस करून ती कुठेतरी इन्व्हेस्ट करून हं. त्याच्यातनं दर महिन्याला अमाउंट घेऊ शकते. बरोबर. आणि एस-आय-पी बद्दल सर काय सांगाल? म्हणजे एस-आय-पी सुरू कधी केली पाहिजे? आणि एस-आय-पी कशी कुठल्या-कुठल्या टप्प्यात वाढवली पाहिजे आणि कितीने वाढवली पाहिजे? एस-आय-पी आहे ना, मी नेहमी सांगतो की एस-आय-पी ही आपलं जॉबला लागले तुम्ही एमर्जन्सी फंडचं प्रोव्हिजन केलं ना, त्याच्यानंतर एस-आय-पी लगेच सुरू करायला पाहिजे. हं, हं. मी सगळ्यात अगेन्स्ट आहे फक्त एस-आय-पी करण्यासाठी. हं, हं, हं. एस-आय-पी नको करायला. हे मी माझ्या प्रत्येक सेशनमध्ये सांगतो की तुम्ही एस-आय-पी नका करू. कारण की आज बरेच जण फक्त एस-आय-पी प्रमोट करतात. एस-आय-पी करण्यापेक्षा स्टेप अप एस-आय-पी करा. ओके. आता त्याचं एक उदाहरण देतो मी. फॉर एक्झाम्पल 10,000ची आपण एस-आय-पी केली. हं. नॉर्मल एस-आय-पी. हं, हं. बरोबर आहे. साधारण 25 वर्षासाठी केली. हं. रिटायरमेंट फंड
पकडून घ्या आपण, की एक 25-30 वयाचा व्यक्ती आहे, त्याने रिटायरमेंटसाठी 10,000ची नॉर्मल SIP आणि आपण 12% जरी परतावा पकडला ना, तर साधारण 1,70,00,000चा कॉर्पस तयार होतो 12%ने, जर मार्केटने 12% दिले तर. पण त्याच्यासमोर स्टेपअप SIP. आता स्टेपअप SIP म्हणजे काय, की दरवर्षी ₹1,000 ती SIP वाढणार, आपोआप वाढणार. आपलं इन्कम वाढतंय तसं ती SIP पण वाढली गेली पाहिजे. ओके. म्हणजे हे वर्ष 10,000, पुढचं वर्ष 11,000, 11. त्याच्या पुढच्या वर्षी 12,000, त्याच्या पुढच्या वर्षी 13,000. बरोबर. अशी दरवर्षी ₹1,000 SIP वाढली तर आपला जवळपास 25 वर्षामध्ये 2,85,00,000चा कॉर्पस क्रिएट होतो. आता प्रिया बघ कसा फरक आहे. नॉर्मल 10,000च्या SIP मध्ये 1,70,00,000 होतात आणि स्टेपअप SIP ने 2,85,00,000. म्हणजे तुमचे किती वाढलेत? 1,15,00,000 स्ट्रेट वे वाढतात बरोबर. इथेच. ऑब्व्हियसली याच्यामागचं लॉजिक एकच आहे की तुमची इन्व्हेस्टमेंट वाढली म्हणून तुमचे रिटर्न्स पण वाढले. त्यात रिस्क काय असते का सर? रिस्क मला हा प्रश्न आहे ना बरेच जण कमेंटमध्ये पण विचारतात इन्स्टावर. एक लक्षात घ्या, म्युच्युअल फंड हे काही जादू नाहीये. शॉर्ट टर्म जर विचार केलात ना तर रिस्क डेफिनेटली आहे. जसं मी एक कॅल्क्युलेशन दाखवलं की 10,000चे SIP पहिले 3 ते 4 वर्षांना मायनसमध्येच रिटर्न्स दिसतात. बरोबर. बरोबर आहे. आता याच्यात रिस्क काय आहे? पहिले 3-4 वर्षाचं जर तुम्ही गणित आखत असाल तर रिस्क डेफिनेटली आहे. ओके. पण जर तुम्ही गोल बेस्ड प्लॅनिंग करताय, आता गोल बेस्ड म्हणजे काय? रिटायरमेंट हे तुमचं एक गोल आहे. मुलीचं लग्न किंवा मुलाचं लग्न हे एक गोल आहे. मग ते 10 वर्षांनी, 15 वर्षांनी, 20 वर्षांनी काय असेल ते. मुलांचं एज्युकेशन हे एक गोल आहे. मला घर घ्यायचं आहे, मला 10 वर्षानंतर घर घ्यायचं आहे, मला एक अमाऊंट पाहिजे. अशाने तुम्ही ज्या वेळेला गोल तुम्ही तुमच्या SIP ला अटॅच करतायत त्यावेळेला तुम्ही ना मार्केट काही होऊन जाऊ दे तुम्ही डिस्टर्ब होत नाही. ओके. लक्षात येते? म्हणजे शॉर्ट टर्म साठी जेवढा विचार करू तेवढं ते रिस्की असू शकतं, पण लॉंग टर्म साठी नेहमी ती फायद्याचं नेहमी असू शकतं. फायदेशीर आहे. नेहमी ओके. फायदेशीर आहे. आणि सर आता आपलं 25 ते 30 झालं, 30 ते 40 वर्षाचं झालं, पण आता 40 ते 50 मध्ये आपण येऊयात, जिथं रिटायरमेंटचा Yes, काळ म्हणतात. yes, तर yes. मग रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग कधी केलं पाहिजे? आणि जर समजा प्लॅनिंगला जास्त उशीर झाला, तर मग ते सावरण्यासाठी काय केलं पाहिजे? Yes, yes. प्रिया, मला असं वाटत नाही की उशीर होतो प्लॅनिंग करायला. मग ते 40 असू दे, म्हणजे आपण म्हणतो ना जब जागे तब सवेरा. हा. बरोबर आहे. ही एक म्हण आहे आपल्याकडे. तुम्हाला जेव्हा कळतंय तेव्हापासून स्टार्ट करा. फक्त फरक काय होतो? अर्ली एज मध्ये केल्यामुळे ना तुम्हाला कमी अमाऊंटने सुरुवात करून कंपाऊंडिंगचा इफेक्ट जास्त मिळतो. ओके. आणि तुम्ही जेवढं लेट चालू करता तेवढं अमाऊंट जास्त भरून तुम्हाला रिटर्न्स तेवढे चेस करता येत नाहीत. असं आहे. तर त्याच्यामुळे ना असं उशीर वगैरे काय नाही, पण ना तुम्हाला जेव्हा कळतंय तेव्हाच चालू तर करा. सुरुवात करणं महत्वाचं आहे. याच्यासाठी अर्ली एज मध्ये चालू करणं कधी पण चांगलं. कधी पण चांगलं की तुम्ही लवकरात लवकर चालू, भलेही छोट्यातल्या छोट्या अमाऊंटने सुरुवात करा, बरोबर. पण सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे. आणि जसं जसं इन्कम वाढेल तसं तसं त्याला वाढवत राहणं खूप महत्वाचं आहे. आणि सर ह्या 40 ते 50 वयामध्ये पॅसिव्ह इन्कम असणं का गरजेचं आहे? कारण या वयात ऍक्टिव्ह इन्कम साठी माणूस तेवढा स्वतःच ऍक्टिव्हली तयार नसतो. मग पॅसिव्ह इन्कम म्हणजे कसा आला पाहिजे, त्यासाठी काय केलं पाहिजे प्लॅन? त्याच्यासाठी आहे ना, आता पॅसिव्ह इन्कम साठी 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. 3 गोष्टीमधलं सगळ्यात पहिलं म्हणजे रेंटल इन्कम. म्हणजे एखादी प्रॉपर्टी तुम्ही घेतली त्याच्यातनं रेंट येते आणि एक फिक्स अमाऊंट तुम्हाला येते. कारण की ह्या वयामध्ये काय होतं ना, रिटायरमेंट जवळ आलेलं असतं. आपला जॉब जाण्याचे चान्सेस जास्त असतात. किंवा एखादा डिसीज, महत्वाचं म्हणजे आज भारतामध्ये ना हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलं. बरोबर आहे. डायबिटीजचं प्रमाण खूप वाढलंय. त्याच्यामुळे किडनीवर इफेक्ट होणं किंवा आपण थकणं, शारीरिक दृष्ट्या थकणं. तर ह्या अशा गोष्टी होतात ना, त्याच्यामुळे पॅसिव्ह इन्कम आहे ना जनरेट होणं फार महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं काय मी सांगितलं की रेंटेड इन्कम, की एखादी प्रॉपर्टी तुम्ही दिली आणि त्याच्यातनं रेंट येत आहे. बरोबर आहे. पण आता तिथे एक प्रॉब्लेम आहे की तिथे दर वेळेला ते मिळेलच असं नाहीये. बरोबर आहे. आता कोविड सारखे सिच्युएशन, भाडंच नाही मिळालं, मग त्यावेळेला काय करणार? किंवा ती प्रॉपर्टी कशी ठेवेल, काय ठेवेल ते माहित नाही. मग दुसरा आला डिव्हिडंड. काही असे प्लॅन आहेत म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा की त्याला गॅरंटेड डिव्हिडंड मिळतो. पण आता डिव्हिडंड पण आहे ना,
दर महिन्याला तेवढाच मिळेल असं नाही. हम्म, हम्म, बरं. आता तिसरं एक आहे की म्युच्युअल फंडमध्ये SWP, ओके. सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणून. हम्म, हम्म, बरोबर आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, आता फॉर एक्झाम्पल एक 10 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केले, हम्म, म्हणजे साधारण 25 ते 40 मध्ये 50 हम्म, पर्यंत हम्म, तुम्ही एक 10 लाखाचा कॉर्पस क्रिएट केला, हम्म. त्याच्यातनं तुम्ही महिन्याला 6 ते 7 हजार रुपये विड्रॉ करू शकता. हे व्याज नाहीये. किती वयानंतर तरी हे विड्रॉल? तुम्ही ओके. कधीही करू शकतात. म्हणजे ओके. तुम्ही आज जरी 10 लाख इन्व्हेस्ट केले, हा हा. तरी तुम्ही लगेच 15 दिवसामध्ये 1 महिन्यानंतर तुम्ही विड्रॉ करू शकता. ओके. हे व्याज नाहीये. हे तुमच्याच अमाऊंट मधून मिळणारी अमाऊंट आहे, ओके. विड्रॉल आहे. पण त्याच्यामध्ये सर आपला फायदा होणार का म्हणजे? नक्कीच होणार, नक्कीच होणार. कन्सेप्ट असा आहे SWPचा की तुमचे 10 लाख आहेत, हम्म, त्याच्यातनं तुम्ही 6 ते 7 हजार रुपये घेतात. साधारण 8.4च्या आसपास रिटर्न्स तुम्ही घेतात. हम्म. उरलेल्या कॉर्पसवर मार्केट जसं ग्रो होत आहे, बर बर. त्या पद्धतीने 4% जरी आपण ॲझम्पशन पकडलं की हम्म. 4%ने तो ग्रोथ होतो, हम्म. तर तुमच्या 10 लाखाचे 11 लाख पण होऊ शकतात, 12 लाख पण होऊ शकतात. बरोबर. बरं. पण एक गोष्ट चांगली होते की एक फिक्स अमाऊंट तुम्हाला मिळते. बरोबर, महिन्याच्या महिन्याला. महिन्याच्या महिन्याला एक घर खर्चासाठी तुम्हाला हम्म. फिक्स अमाऊंट मिळते. बरोबर. आणि चौथी एक गोष्ट आहे जी आपण करू शकतो, ती म्हणजे की MIS किंवा MIP, जसं हम्म. पोस्टामध्ये आहे, बँकेमध्ये आहे. बर. तुमचे 10 लाख इन्व्हेस्ट केले, त्याच्यावर जे काय व्याज मिळते तेवढं मिळत राहणार. मॅच्युरिटी झाल्यावर तुमचे 10 लाख तुम्हाला परत मिळणार. आणि कसं होतं सर, 25 ते 50 वयामध्ये भरपूर मिस्टेक्स होतात. आता 25 येस, 25 ते येस. 30 तुम्ही सांगितलंच की हा. प्लॅनिंग आपण करत नाही, असंच हा. तरुण वय असतं, तर मग चलो मजा करूया मजा करू. असं. पण मग अशा 25 ते 50 मध्ये अशा कॉमनली कुठल्या मिस्टेक आहेत आणि त्या करणं आपण टाळलं पाहिजे, हा. आणि हा मजा सुद्धा केली पाहिजे येस, असं? येस, येस. सगळ्यात मोठी मिस्टेक काय करतात मध्ये ह्या वयामध्ये, ऑनलाईन बरेचसे व्हिडिओ बघतात. हा. बरोबर आहे. सगळेच वाईट असतात असं पण मी म्हणणार नाही, किंवा ऑनलाईन गेमिंग ॲप आहेत, ही मुलं आहेत ना, ही बरेच जणांना याच्या आहारी खूप जातात, किंवा ऑनलाईन शेअर मार्केटमधून मिळणाऱ्या टिप्स त्याच्या भरोश्यावर इन्व्हेस्ट करतात आणि आहे ते कॅपिटल पण घालवतात. ओके. मला एक नांदेडवरून फोन होता मुलाचा, हार्डली 23-24 वर्षाचा मुलगा असेल. त्याने जवळपास ना 6 लाख रुपये ऑनलाईनमध्ये घालवले, स्टॉक मार्केटमध्ये. आणि त्याने मला फोन केला की सर मला आता हे रिकवर करायचे, मी कसं करू? म्हटलं सगळ्यात मोठी मिस्टेक तर हे 6 लाख तू टाकलेस, आणि तेही ऑनलाईन टिप्स मधून. हे सगळ्यात डेंजरस आहे. बरोबर. दुसरं, ऑनलाईन गेमिंग ॲप. आता Dream11 बंद झाला म्हणून, नाही तर किती जण करोडपती झाले. 49 रुपये भरून कोण करोडपती होतं का? बरोबर आहे. काही ऑनलाईन अजून गेमिंग ॲप आहेत, त्याच्यामध्ये अवाच्या सव्वा आपला पैसा घालवला जातो. ही मिस्टेक टाळली गेली पाहिजे. दुसरी गोष्ट महत्वाची, म्युच्युअल फंडमध्ये. म्युच्युअल फंडमध्ये सगळ्यात मोठी मिस्टेक काय करतात माहिती, मी आताही तेच सांगतो की 10 मधले 2 लोकांचा कॉर्पस चांगला क्रिएट होईल, 8 लोक नाही बनवणार पैसे म्युच्युअल फंडमध्ये. त्याच्या मागचं कारण आहे की ऑनलाईन जाऊन कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर अकाउंट ओपन करणार आणि त्या ऑनलाईन ॲपने जे काय सजेस्ट केले ते फंड घेतात. बरोबर. ते फंड घेतात का, तर तिथे रिटर्न्स चांगले दिसतात, त्याला स्टार मार्क दिसतंय, 20% दिले, 40% दिले, 50% रिटर्न त्या फंडने दिले, म्हणून ते फंड निवडतात. आता प्रॉब्लेम काय होतो, ज्या वेळेला मार्केट 10 ते 12% जरी खाली येतं ना, त्यावेळेला ही मुलं घाबरतात. अरे हे काय झालं, कारण की त्यांनी 40-42%, 30%, 25% रिटर्न बघितलेले असतात आणि त्यांचे रिटर्न्स त्यांना मायनस होतात. पण मग सर, जर समजा पैसे गुंतवायचे असतील किंवा SIP सुरू करायची असेल किंवा म्युच्युअल फंड मध्ये काही करायचं असेल, तर मग कुठल्या ऍपवर किंवा कुठल्या अशा ऑथेंटिक सोर्सवर विश्वास ठेवायचा? याच्यासाठी प्रिया मी एक सांगेल ना, की ना ॲडवायझर खूप गरजेचा आहे. ॲडवायझर का महत्वाचा माहिती आहे, तो तुमची रिस्क ॲपेटाईट बघतो. रिस्क ॲपेटाईट म्हणजे काय, प्रत्येकाचं गोल वेगळं आहे, प्रत्येकाचं इन्कम वेगळं आहे, प्रत्येकाचं प्रोफेशन वेगळं आहे. कोणी सर्व्हिसमध्ये आहे, कोणी प्रायव्हेटमध्ये, कोणी गव्हर्नमेंटमध्ये आहे, प्रत्येकाचं वय वेगळं आहे. बरोबर आहे. तर त्या दृष्टीने ना ॲडवायझर थ्रू जर तुम्ही गेलात, तर तो तुम्हाला प्रॉपर प्लॅन बनवून देईल, प्रॉपर प्लॅनिंग करून देईल की बाबा तुझ्यासाठी कुठला फंड योग्य आहे. कारण की प्रत्येकाची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीच वेगळी आहे, अमाऊंटच वेगळी आहे. बरोबर. त्या पद्धतीने जर तो गेला तर त्याचा चांगला कॉर्पस बनू शकतो. आता एक उदाहरण देतो मी. मागच्या जानेवारी महिन्यात, जानेवारी 2024 मध्ये
मार्केट आहे ना सडनली 15 ते 16 पॉईंटने खाली आलं. हम्म. बरोबर. 15 ते 16% खाली आलं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. त्याच्यामध्ये मेजॉरिटी लोकांनी आपली SIP बंद केली, पॉज केली, पैसे काढून घेतले. मी हो. ज्या जिम मध्ये जातो ना, तर तिथे एक मुलगी आली आणि मला म्हणाली, सर माझ्या ना 4 SIP चालू आहेत. माझा जवळपास आहे ना 88,000चा प्रॉफिट होता. पण म्हणे मी आहे ना आता पैसे काढून घेतले, तर जवळपास आता मला आहे ना एक 40-45,000 प्रॉफिट मिळाला. तर म्हटलं का काढलास तू प्रॉफिट, म्हणजे पूर्ण अमाऊंट विड्रॉ का केली? तिने पूर्ण बरोबर. अमाऊंट विड्रॉ केली. नाही म्हणे मला असं कळलं की अजून मार्केट मार्केट खाली जाणार आहे आणि म्हणून मी आहे ना घाबरून पैसे काढून घेतले. ही सगळ्यात मोठी मिस्टेक आहे. म्हणजे मार्केट खाली येणं म्हणजे ही घाबरण्याची घाबरण्याची गोष्ट गोष्ट नाहीये. नसून हे बरेच जण घाबरतात. का घाबरतात? कारण की त्यांनी ऑनलाईन केलेलं. तेच जर ॲडवायझर थ्रू केलं असतं, प्रोफेशनल ॲडवायझर थ्रू केलं असतं त्यांनी, तर त्याने काढू दिले नसते. त्याने सांगितलं काय असतं, मॅडम ही ना अपॉर्च्युनिटी आहे, आणखी काही घ्या तुम्ही. अजून इन्व्हेस्टमेंट करा. ॲव्हरेज आउट करायला खूप चांगली संधी आहे. मी अशा वेळेला माझ्या सगळ्या क्लायंटला एकच सजेशन देतो आणि आपल्या टीमकडनं सगळ्यांना फोन देतो, मार्केट डाऊन आहे, ॲव्हरेज आउट करायची संधी आहे, अजून पैसे इन्व्हेस्ट करा. बरोबर. भलेही 5,000 टाका, भलेही 10,000 इन्व्हेस्ट करा. त्याच्यामागचं लॉजिक एकच आहे प्रिया, की जी गोष्ट तुम्ही 100 रुपयाने घेतली होती, हो, ती कमी याला मिळणार आता. ती 80 रुपये 70 रुपये NAV झालेली आहे. तुम्ही 10,000 जरी टाकलेत ना, इन्व्हेस्ट केलेत ना त्याच्यामध्ये, हो. तर तुम्हाला युनिट जास्त मिळणार. म्युच्युअल फंड हा युनिटचा गेम आहे. बरोबर. ज्याला हा युनिटचा गेम कळतो ना, तो सरस आहे याच्यामध्ये. म्हणून मी नेहमी सांगतो की 10 मधले 2च लोक कमवतील, 8 लोक घाबरून निघून जातील. बरोबर. कारण की त्यांचे बायसेस आहेत ना, ते डिस्टर्ब होऊन जातात टोटली. आणि सर आता समजा आपण प्रत्येक वयाच्या टप्प्यातलं मला फक्त विचारायचं आहे की 25 ते 30 वय असेल तर त्याच्यामध्ये कशा कशात गुंतवणूक केली पाहिजे, 40 ते 50 मध्ये कशा कशात गुंतवणूक केली पाहिजे? Okay. कारण एकदमच म्हणजे 25 ते 30 मध्ये सुरुवातीलाच बाबा मग रिटायरमेंटचं प्लॅनिंग, Yes. लग्नाचं प्लॅनिंग, ह्या सगळ्याची वेगळी वेगळी गुंतवणूक तेव्हा करणं पॉसिबल आहे का? मग असं काही टप्पा आहे का की 25 ते 30 मध्ये एवढ्याचीच तुम्ही गुंतवणूक करा, Yes. पण 40 ते 50 मध्ये मग ही गुंतवणूक करा, की बाबा लाईफ टाईम इन्शुरन्स असेल Okay. किंवा काय, असं थोडंसं सांगा ना आम्हाला. हे बघा, 25 ते 30 जे वय आहे ना, या वयामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी ना सगळ्यात महत्वाचं काय असतं, समोर गोल, प्रत्येकाच्या समोर आहे ना गोल जे असतं ना, की मला घर घ्यायचं. बरोबर आहे. लाईफस्टाईल एन्जॉय करता करता घरासाठी एक अमाऊंट जमा करणं. कारण की ह्या वयामध्ये एक मोठी मिस्टेक काय करतात माहिती, 25ला जॉबला लागणार, 1-2 वर्षामध्ये स्वतःचा काहीतरी थोडाफार फंड जमा करतात आणि सगळ्यात पहिले घरातले म्हणतात तू घर घे. बरोबर आहे. फॅमिली मेंबर म्हणतात तू घर घे, नाही तर तुझं लग्न नाही होणार. हो. बरोबर आहे. हा सगळ्यात मोठा सगळ्या कास्ट मधला हा कॉमन प्रश्न आहे हो. किंवा कॉमन प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यासाठी आहे ना घर घेण्याची घाई करायला नको. हे नेहमी मी सांगतो, 5-6 वर्ष द्या, एक चांगली स्वतःची अमाऊंट बनवा. कारण की काय होतं, आज घरासाठी डाऊन पेमेंट करण्यासाठी सुद्धा ना याच्याकडनं पैसे घे, त्याच्याकडनं पैसे घे आणि 90% लोन घेतात. 90% लोन घेतात. बरोबर आहे. 90% लोन घेतल्यामुळे काय होतं ना, EMI मध्येच त्याचा सगळा पगार जातो. मग तो पुढे काही करूच शकत नाही. बरोबर. मग त्याच्यासाठी याला सिस्टीम अशी पाहिजे की फॉर एक्झाम्पल 1 लाख रुपये पगार आहे. तर आजकाल बऱ्याच जणांना जे IT प्रोफेशन मध्ये 1 लाखाचा पगार आरामात मिळतो. तर त्याने मेजॉरिटी अमाऊंटची SIP करायला पाहिजे. मग एक उदाहरण देतो मी, की 1 लाखामधून 50,000ची जर SIP केली, फॉर एक्झाम्पल 50,000ची SIP केली, आपण 12% जरी परतावा पकडला, बरोबर, तर 5 वर्षामध्ये त्याचा 40 लाखाचा कॉर्पस क्रिएट होऊ शकतो, तो मार्केटने 12% दिलं. मग आज 40 लाखाचा कॉर्पस मिळतो, 5 वर्षात त्याला वेळ मिळतो की बाबा मला कुठे सेट व्हायचं, बरोबर, कुठे सेट व्हायचंय, पुण्याला व्हायचंय, मुंबईला व्हायचंय, मग मुंबईला कुठे व्हायचंय, मग मी माझा स्टेबल जॉब कुठे आहे. कारण की 5 वर्षात तेवढी मॅच्युरिटी पण येते त्या व्यक्तीला, मॅच्युरिटी आलेली असते आणि एक स्टेबिलिटी आलेली असते. प्लस लग्न झालेलं असेल तर ती वाईफ पण सोबत आहे. मग दोघं मिळून निर्णय घेऊ शकतात की आम्हाला घर कुठे घ्यायचंय. आणि अजून एक ऍडव्हान्टेज, 5 वर्षापूर्वी तो 1 BHK घेणार होता, पण आज 40 लाखाचा कॉर्पस असल्यामुळे तो 2 BHKचं सुद्धा प्लॅन करू शकतो. बरोबर है की नाही. म्हणजे पूर्ण लोन करण्यापेक्षा थोडी अमाऊंट आपल्याकडे आधीच असेल तर ते कधी पण फायद्याचं. कधी पण फायद्याचं. 40% अमाऊंट स्वतःची असायलाच पाहिजे. मग तुम्ही प्रॉपर प्लॅन, मग बर्डन येत नाही स्वतःवर, मग कोणाकडनं घ्यायची गरज पडत नाही. बरोबर आहे. घ्यायची जरी गरज पडली तर थोडीशी पडते, किंवा लोन जरी घ्यायचं पडलं तर थोडं कमी मध्ये
घेता येतं. आणि 25 ते 30 मध्येच सर पॉलिसी किंवा इन्शुरन्स सुरू केलं पाहिजे का? नक्कीच केलं पाहिजे. नक्कीच केलं पाहिजे. त्याच्यामागचं कारण एक आहे, की प्रीमियम कमी, हं, बरोबर आहे? आणि प्लस जो काही वेटिंग पिरियड असतो, हं, हं. हेल्थ इन्शुरन्समध्ये म्हणा किंवा टर्म इन्शुरन्समध्ये, हं, पर्टिक्युलर टर्म इन्शुरन्समध्ये जो वेटिंग पिरियड असतो ना, तो निघून जातो. हं, आज जर वयाच्या 30व्या वर्षाचं आपण गणित बघितलं, हं, हं. बरोबर आहे? 1 करोडच्या प्लॅनला फक्त ₹17,000 प्रीमियम येतो. 1 सीआरसाठी. हं, हं, हं. ₹17,000चा रेग्युलर प्रीमियम आपण भरू शकतो आणि तेच जर फक्त त्याने 10 वर्ष प्रीमियमचं प्लॅनिंग केलं ना, तर हार्डली 30 ते ₹31,000 प्रीमियम येऊ शकतो. त्याच्याने काय होईल, आता फॉर एक्झाम्पल 30व्या वर्षात त्याने 1 करोडचा इन्शुरन्स घेतला. वयाच्या 40व्या वर्षापर्यंत त्याचा प्रीमियम संपून जातो हं, हं. आणि पुढे 30 वर्ष त्याचं रिस्क कव्हर चालू राहतं. बरोबर. 1 सीआरचं. आणि वयाच्या 40व्या वर्षावर मध्ये त्याच्यावर काय लायबिलिटीज असू शकते? मुलांचं एज्युकेशन चालू हं, झालेलं असतं. हं, त्या पिरियडमध्ये त्याचा प्रीमियम संपून जातो. हं. ह्या पद्धतीने प्लॅनिंग करू शकतो. आता तेच हेल्थ इन्शुरन्स ते सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण की या वयामध्ये जर एखादा ॲक्सिडेंट झाला किंवा एखादा डिसीज झाला, तर त्याने जे काय सेव्हिंग केलेलं आहे किंवा त्याचं जे काय गोल आहे ते डिस्टर्ब व्हायला नको. हं, आणि हं. तो पैसे कुठून काढणार आहे? जर हेल्थ इन्शुरन्स नसेल तर इथूनच काढणार. बरोबर. जे काही जमवलेलं आहे त्याच्यातूनच तो काढणार आहे. म्हणून त्याच्यासाठी मेडिक्लेम पण तेवढंच महत्त्वाचं आहे. ॲटलीस्ट 15 लाखाचं तरी पाहिजे. बरोबर. असं. आता पॉडकास्टच्या शेवटात येऊयात सर. ओके. 25 वर्ष ते 30 वर्ष ह्या ह्या वयामध्ये तरुणांनी कुठल्या 3 गोष्टी या केल्या पाहिजेत किंवा कुठले 3 नियम हे पाळलेच पाहिजेत? पाळलेच पाहिजे. हं. प्रिया, सगळ्यात महत्त्वाचा नियम, पहिला नियम, इमर्जन्सी फंडचं नियोजन. बरोबर. कारण की आत्ताच्या घडीला आहे ना, जॉब सिक्युरिटी नाहीये हो. आणि ही मुलं ना जॉब पटापट स्विच करतात. कुठल्याही कंपनीत जर बघितलं असेल, आय-टी प्रोफेशनल 2 ते 2.5 वर्ष, 3 वर्ष एखाद्या कंपनीमध्ये राहतात. आता मी या प्रोफेशनमध्ये 25 वर्षापासून, पण हं. आत्ताची मुलं नाही आहेत. ती 2-3 वर्षामध्ये जॉब चेंज करतात. बरोबर. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे इमर्जन्सी फंड हं. आणि तोही 6 महिन्याचा असला गेला पाहिजे. ओके. दुसरं म्हणजे टर्म इन्शुरन्स. तो खूप महत्त्वाचा आहे. ते प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. आणि तिसरं महत्त्वाचं अजून एक, हेल्थ इन्शुरन्स. हं, कारण हं. की ही मुलं आहे ना कंपनीच्या मेडिक्लेमवर अवलंबून आहेत. बरोबर. की कंपनीकडून आम्हाला कव्हरेज आहे, मग कशाला? पण कंपनीची पॉलिसी चेंज होऊ शकते. तुम्ही कंपनी हं. चेंज केली तर दुसऱ्या कंपनीमध्ये मिळेलच असं नाहीये. बरोबर. मग त्याच्यासाठी आपला स्वतःचा बॅकअप असणं गरजेचं आहे. हां, हां. असं आहे. आता मी याच्यासाठी एक उदाहरण देतो बऱ्याच जणांना. आता मी तुला तो प्रश्न विचारतो, 4 व्हीलरला चाकं किती असतात? 4. परत विचारतो, 4 व्हीलरला चाकं किती असतात? 4. 5 चाकं असतात. कसं काय? 4 लावलेली असतात आणि 1 स्टेपनी स्टेपनी असते. बरोबर. हां. स्टेपनी का असते? आधाराला जेव्हा गरज पडेल तेव्हा. येस. मी आता अलिबागला फिरायला गेलो होतो. त्यावेळेला रात्री 11:30 वाजता आमचं गाडीचं टायर पंक्चर झालं. हं. त्यावेळेला ड्रायव्हरने चेंज केलं. हं, हं, ती हं. एमर्जन्सी वेळ होती. सेम मेडिक्लेम आहे. हं. जर एमर्जन्सी आली, तर तुमच्या हातामध्ये एक स्टेपनी पाहिजे. तर बरोबर. त्याच्यासाठी मेडिक्लेम खूप महत्त्वाचं आहे. भले कंपनीतल्याच याच्यावर अवलंबून राहता अवलंबून पर्सनल पण. हं. नको राहायला. ती एक गोष्ट आहे. आणि चौथा एक महत्त्वाचा हं. पॉइंट म्हणजे काय, की एस-आय-पी. हं. एस-आय-पीने आपला एक चांगला कॉर्पस, आणि ती फक्त एस-आय-पी नसून स्टेप अप एस-आय-पी असणं खूप महत्त्वाचं आहे. हं, हं, हं. की आज तुम्ही स्टेप अप एस-आय-पीने एक चांगला कॉर्पस उभा केलाय, बरोबर? उभा केलाय, उद्या जॉब जरी गेला हं. तुमचा, तर त्याच्यातनं तुम्ही तुमचा घर खर्च वगैरे सगळं मॅनेज करू शकतात. हं, हं. आणि एमर्जन्सी फंडसाठी एक तर सेव्हिंग अकाउंटला पार्क करा पैसे किंवा म्युच्युअल फंडमध्ये, लिक्विड फंडमध्ये. हं, हं. लिक्विड फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेला तुमची अमाउंट असेल, त्यावेळेला ती तुम्ही कधीही विड्रॉ करू शकता. तुम्हाला हं. पाहिजे त्यावेळेला तुम्ही काढू शकता. बरोबर. असं आहे. आणि सर वयाच्या 50शी मध्ये जर आरामात जीवन जगायचं असेल किंवा एक छोटा-मोठा व्यवसाय करून किंवा बाबा जास्त हालाकीचे दिवस न काढता कारण तेव्हा आपण काहीच येस, येस, करू येस, शकत येस. नाही जास्त करून. हं. तर मग त्यासाठी काय प्लॅन केला पाहिजे? 1 ते 2 नियम आम्हाला म्हणजे सांगा, की हे 2 नियम तुम्ही पाळले किंवा ह्या 2 गुंतवणूक तुम्ही केल्या, हं. तर मग तुम्हाला 50शी मध्ये बाबा थोडंसं आरामात आयुष्य जगता येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेट फ्री. हं. म्हणजे तुमचं लोन जेवढ्या लवकर होईल तेवढं फ्री करणं. बरोबर. कारण की 50शी नंतर आहे ना, माणूस मेंटली सुद्धा थोडा डिस्टर्ब असतो, की त्याला रिटायरमेंटचं टेन्शन असतं. हं. मुलं हायर एज्युकेशनला गेलेली असतात बरोबर. आणि प्लस इन्फ्लेशन.
घर खर्च वाढलेला असतो. हम्म. तर शक्यतो 50च्या अगोदर आपलं लोन क्लिअर होणं फार गरजेचं आहे. बरोबर. बरोबर आहे. आणि एक सेकंड प्रॉपर्टी असेल, त्याच्यातनं रेंटल इन्कम येत असेल तर ते वेल अँड गुड. पण ते नसेल तर एक असा कॉर्पस क्रिएट करून ठेवणं की ज्याच्यातनं मला मंथली इन्कम इन्कम येईल. येतोय. मग त्याच्यासाठी SWP हा एक ऑप्शन खूप चांगला आहे. हम्म. तर ते एक महत्वाचं आहे. आणि पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मॅनेज होतील एवढा फंड स्वतःकडे असायला पाहिजे. आणि त्याच्यासाठीच 25 पासून सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे. हम्म. भले छोट्या अमाऊंटने करा, पण ती सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. 25 मध्ये तुम्ही मजा करा, मस्ती करा, सगळं करा, पण 50 पण येणार आहे आपली. हे सुद्धा गृहीत धरूनच सगळं प्लॅनिंग व्हायला पाहिजे बरोबर. आपलं. तर जितेंद्र सरांनी आज आपल्यासोबत खूप व्यवस्थित आणि अगदी मुद्देसूद चर्चा केलेली आहे. म्हणजे म्युच्युअल फंड असेल, इन्शुरन्स असेल किंवा मग कुठल्या आर्थिक अशा बाबी आहेत की ज्याच्याकडे आपण खरोखर लक्ष दिलं पाहिजे किंवा 25 ते 30 वयामध्ये तरुणांनी नक्की कुठले नियम पाळले पाहिजेत. 40 ते 50 मध्ये आपल्याला कुठले प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणून 25 ते 30 मध्ये काय काय केलं पाहिजे, या सगळ्या बाबींची, आणखी SIP असेल, SWP असेल, हेल्थ इन्शुरन्स असेल, पॉलिसी असेल, या सगळ्याच गोष्टींबाबत जितेंद्र सरांनी अगदी डिटेलमध्ये आपल्यासोबत चर्चा केली आहे. सर, धन्यवाद. तुम्ही एवढ्या डिटेलमध्ये आमच्या सगळ्या प्रेक्षकांना मुद्देसूद गोष्टी सांगितल्यात. पुन्हा आपण नक्की पॉडकास्टमध्ये दुसऱ्या भेटू. नक्की नक्की. आणि प्रिया, तुझं तसंच तुझ्या पूर्ण टीमचं, अर्थक्रांतीचं खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला या स्टुडिओमध्ये बोलवलं त्याबद्दल. आणि माझी तीच इच्छा आहे मनापासून की माझा जो मिडल क्लास वर्ग आहे बरोबर. त्याने ॲटलिस्ट मिनिमम 1 CRचं प्लॅनिंग ठेवून, विजन ठेवून ना स्वतःला गुंतवणुकीकडे नेलं पाहिजे. हो. आणि ते विजन घेऊन मी आणि माझी टीम आम्ही काम करतोय. आणि खरंच खूप छान वाटलं तुमच्याबरोबर गप्पा मारून. येस. तर मंडळी, पाहत रहा अर्थक्रांती. दुसरा पॉडकास्ट सुद्धा आपण लवकरच घेऊन येतोय.